प्रारंभ आणि सध्या नक्कीच शुभारंभ देखील होताना एक या धावसंख्येने टीमच्या टोटलमध्ये बॅटिंग करत असताना जयरोमान टेंबरे या संघाची बॉलिंग मार्कवर अशोक ज्याला मात्र इन्व्हाइट केलं झालंय 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकामध्ये एक मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करायचा असेल माइंड सेट करून देखील हा मॅच मध्ये येताना जगदीश आणि त्याच्या सोबतीला किरणला पाहतोय ऑन साइडला क्रॉस बॅटे स्ट्रोक केल्याचा होता बॉटम यांचा अत्यंत सुंदर वापर करण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी करताना पाहिलं परंतु नक्कीच डॉट बॉल आलाय चांगली ते गोलंदाजी पिवनचा षटक आणि पिवनच्या षटकामध्ये चांगली फिल्डिंग देखील सजावट इनफिल्ड मध्ये मात्र बाळा मिळते बॅकवर्ड पॉइंट त्याच अनुषंगाने एक डीप कव्हर मध्ये त्याच अनुषंगाने एक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक मिड ऑन मध्ये एक शॉर्ट मिड विकेटला एक मिड ऑफ मध्ये एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चांगली फिल्डिंग सजावट पाहायला मिळते नेक्स्ट बॉल असेल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट फाईन लेग आणि थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित त्याच्याकडनं मिस्टेक झाली कॅच ड्रॉप सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं कॅचेस इन द मॅचेस परंतु त्या चुका तुमच्याकडनं सातत्याने होत असतील तर कुठेतरी कळतं प्रवास करताना देखील मात्र मॅच मध्ये पाहू शकता फिल्डिंग करत असताना जयनुमान भुवन हा संघ मागील मॅच मध्ये एक दमदार विजय प्रस्थापित केला होता परंतु सेकंड मॅच मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करावी लागेल सध्या बॅटिंग करत असताना टेंबरे हा संघ आतापर्यंत 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये नक्कीच मोठे फटके येत नाही जगदीश आणि त्याच्या सोबतीला किरणच्या माध्यमातून पुन्हा आता बॅकफुटवर एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये नक्की गॅप खेळलाय क्षेत्ररक्षक फक्त बने दर्शक बॉल होते फर सीमा पार आहे तो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे जगदीशच्या बॅट मधून आलेला हा 4 चौकार जबरदस्त टायमिंग प्रॉपर टायमिंग एलिव्हेशन देखील भरपूर होतं फ्रंट फूटला पुढे केला आणि बॉलला थेट पाठवून दिला एक्स्ट्रा कव्हर झोन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारांनी धावफलक पुढे सरकते बॅटिंग करत असताना टेंबरे या संघाची धावसंख्या 6 या आकड्यावर स्टीवन टुगो शेवटचा बॉल येथे या जागा बनून केल्याचा प्रयत्न केला होता परंतु नक्की बॅटाने बॉलचं कनेक्शन या ठिकाणी चेक करावं लागेल रेफर केलं जातंय महत्वपूर्ण विकेट देखील असेल किरण आता नक्की याच्या मनामध्ये देखील धगधग वाढली असेल किरणची विकेट या मॅच मध्ये महत्वाची आहे आणि त्याच अनुषंगाने नक्कीच आता थोडंसं ते चिंतेची बाब देखील दगड कक्षामध्ये असेल यात काही शंका नाही मनामध्ये भरपूर काक्ष असेल या ठिकाणी चेक केलं जाईल तिसरा पंच देखील आमच्या सोबत जॉईंट असतील बॅट हवेत असेल आणि बॅटरला आता मैदान सोडण्यास भाग पडले निलेश मागील मॅचचा हिरो परंतु ती मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केली जाते अनिल निमसे आपण या खूप मोठं मन लागतं मॅन ऑफ द मॅच डेलिकेट करण्यासाठी आणि आज जय मल्हार स्पोर्ट्स आयोजित मांडुरकर चषकामध्ये नक्कीच हे चित्र पाहायला मिळतंय पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला एका ओव्हरमध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या जिथे जाऊन पोहोचले 6 या आकड्यावर चांगली ते फलंदाजी करावी लागेल हात खोळावे लागतील मॅच मध्ये समोर उडवला लॉफ्टेड ड्राइव्ह फटका एक्झिट केला लोंगॉन मध्ये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्याच्याकडे मिस्टेक झाली आणि बॉल हुलकावणे देऊन होते फरार सीमा पार हाय तो 4 चौकार मिस्टेक झाली चौकार गेला थोडस इथे खडतर प्रवास देखील आता सुरू होतो या गोलंदाजी करणाऱ्या टीमचा अजय बॉलिंग मार्क षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्या बॉलवर चौकार थोडासा आत्मविश्वास देखील या ठिकाणी वाढला असेल बॅटर जगदीश या खेळाडूचा नेक्स्ट बॉल राईट राऊंड द विकेट ऑन साइडला हाफ ट्रॅकर बॉल पूल करायचा प्रयत्न पूल परंतु सक्सेसफुल नाहीये डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक कॅचेस इन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं आतापर्यंत 2 कॅच या ठिकाणी ड्रॉप झाल्यात
सातत्याने नक्कीच क्रिकेटमध्ये आपण उल्लेख देखील करत होतो की कॅचेस इन द मॅचेस, परंतु जगदीश याला मात्र 2 जीवनदान मिळताना या मॅचमध्ये सध्याच्या घडीला पाहतोय. नक्कीच चटका द्यावा लागेल. जो मात्र चटका भेटलाय त्या चटक्यावरती मीठ सोडण्याचं काम देखील आता जगदीश या खेळाडूला करावा लागेल. पुन्हा आता बॅकफूट सॉफ्टने पंच करायचा प्रयत्न, कॉट अँड बॉलची संधी असं संधीचं सोनं करू शकला नाही. या लागोपाठचे 3 कॅच ड्रॉप. काय घडतं या मॅच मध्ये? नक्कीच या चुका, बॉडी बॅलन्स तुम्ही स्वतः जर क्रिकेटमध्ये गमवत असाल तर कुठेतरी अडचण आता तुम्हाला निर्माण होऊ शकते पुढील बॉलमध्ये. कारण की या जगदीशच्या बॅटमध्ये चांगले फटके येतात, चांगला बॅट मध्ये नक्की त्याची बॅट बोलते या मैदानामध्ये आणि त्याला जीवनदान मिळणं म्हणजे कुठेतरी खडतं प्रवास आणि कुठेतरी अडचण निर्माण करताना स्वतः चिमंत गोलंदाज आणि फिल्डरला पाहतोय. राहुलला नॉन स्ट्राईक एंडचा बॅटर आता स्ट्रायकर एंडला पाहू शकता. राहुलसाठी हा बॉल असेल ऑनसाईडला इथे केल्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच चांगला लेंथ बॉल जो मात्र बाळा मिळतोय आणि डॉट बॉल इथे पाहतोय. डॉट बॉल आलाय, थोडासा असरा देणार डॉट बॉल, कारण की गोलंदाज आपलं काम करतोय परंतु क्षेत्ररक्षकांची साथ या ठिकाणी त्याला मिळत नाही. आणि त्याच अनुषंगाने सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर थोडंसं स्ट्रगल करताना देखील आपण गोलंदाज अजयला पाहतो या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेटने पुन्हा त्या समोरच्या दिशेने केला, उडवला बॉल, विकेट करायचा प्रयत्न, क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी आला आणि रक्षण केलंय आणि बॉल पकडलाय. विकेटचं पतन, महत्वपूर्ण विकेट, महत्वपूर्ण कॅच पकडली जाते. राहुल बॅक टू द आउट. धावसंख्या 13 या आकड्यावर 1.5 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 4 षटकांची मॅच, 4 षटकांमध्ये नक्कीच या ठिकाणी मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल, परंतु ज्या पद्धतीने इथे माइंड सेट केला होता त्या पद्धतीचं इथे नक्कीच सातत्यात आणू शकले नाही आहेत. जे मात्र बॅटर ज्यांच्या फलंदाजीमध्ये अद्याप मोठे फटके देखील पाहायला मिळत नाहीये. धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 13 या आकड्यावर. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल. राऊंड द विकेटने समोर पुन्हा एकदा लॉफ्ट ड्राईव्ह फटका केला, एक्झिक्यूट केला, डीप मध्ये फॉरवर्ड केला, बॉल दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? हो की नाही, हो की नाही, हा देखील मोठा प्रश्न. आणि नक्कीच या ठिकाणी फेके थोडी खराब पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने एकेरी धावेचा दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट झाला आणि धावसंख्या थोडी पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या सध्याच्याकडे जी मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. सध्या नक्कीच भरपूर चांगली कामगिरी जी मात्र गोलंदाजाची म्हणायला हरकत नाही. षटक क्रमांक 2 मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी करताना आपण अजयला पाहिला. षटक क्रमांक 1 मध्ये देखील अप्रतिम कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली अशोकच्या माध्यमातून आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मॅच मध्ये नक्कीच कामगिरी करताना अजय देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली. कारण की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की जेव्हा मात्र षटक क्रमांक 1 मध्ये भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळत असते तेव्हा आत्मविश्वास षटक क्रमांक 2च्या गोलंदाजाचा वाढत असतं आणि हे चित्र मॅच मध्ये पाहतोय. अजयने देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी चोखरित्या भूमिका आपली बजावताना पाहिला. रोहित भोईर मागील मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी ज्याची मात्र पाहायला मिळाली होती. त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा या ठिकाणी विश्वास संपादित केलं जातं रोहित भोईर या गोलंदाजावर. आणि या मॅच मध्ये रोहित भोईर आता कशा प्रकारची कामगिरी करेल हा देखील मोठा प्रश्न असेल. मांडवलीकर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा आजचा दिवस क्रमांक नक्कीच 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत आणि या भरपूर चांगलं आयोजन, भरपूर चांगलं नियोजन देखील सातत्याने या विभागात आणि या मांडवलीकरांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. आणि आज देखील या स्पर्धेचं पर्व पहिल्यामध्ये एक दमदार आयोजन सध्या जे मात्र पाहायला मिळत आहे. डीजे तुषार हे देखील या ठिकाणी सज्ज आहेत आणि खऱ्या अर्थाने नक्कीच आमच्या आवाजाची क्वालिटी क्लॅरिटी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते डीजे तुषार मडके आणि त्यांच्या सोबतीला साथ देणारे डीजे वाघ्या म्हणून त्यांचं देखील एक नामांकित नाव सध्या प्रचलित आहे. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून माऊली इव्हेंट देखील या ठिकाणी सज्ज आहे. ऑफिशियल पंच देखील 3 पंच या स्पर्धेमध्ये पाहतोय. व्हाईट बॉलच्या साहाय्याने धावफलकावरती धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात ची मात्र वाढताना पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील अशी काही स्ट्रॅटेजी मात्र आखली होती रोहित भोईरने. व्हाईट बॉल नंतर नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती.
हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला बोलवलं, डीप फाईन लेग मध्ये बॉलला ट्रॅव्हल केले, खाली क्षेत्र त्यावर प्रहार आणि बॉलला पाठवून दिला सीमा पार. हा तो 4 चौका. नक्कीच आपण चर्चा देखील केली होती की जगदीश या बॅटरचे आतापर्यंत 3 कॅचेस ड्रॉप झालेत. कॅचेस मीन द मॅचेस सातत्याने उल्लेख देखील केला जातं आणि नक्कीच आपण म्हटलं होतं की चर्चा देखील केली होती की चटका देऊन क्षमता जाईल जगदीश हा बॅटर. आणि नक्कीच आता सध्याच्या घडीला जी जखम झाली त्या जखमेवर मीठ चोळायचं काम देखील या मॅच मध्ये जगदीश करतोय. पुन्हा एकदा उडवला बॉल, बिगिट केलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु नक्की त्याच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा ए बन गोलंडीचा जगदीशच्या बॅट मध्ये आलेला पॉवरफुल मॅक्झिमम ब्युटिफुल स्ट्रोक षटकार. नेक्स्ट बॉल, धन्यवाद. बॅक टू द बॉल, फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये फॉरवर्ड केलाय अगदी काऊ फेस कॉर्नर मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि आता दुसऱ्या धावेच्या मोहामध्ये जगदीशाला इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फेलिंग प्रेड टू रॉंग कॉल, चुकीच्या कॉलचा शिकार होतोय जगदीश. बॅक टू द डगआउट. अशी काही संकल्पना नक्कीच सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते आणि हा मॅच मध्ये देखील जगदीश याला मात्र नक्कीच मोह आवरला नाहीये आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. लोंगांच्या दरम्यान एक्झिट केलं, फटका डीप मध्ये फॉरवर्ड केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील दूरवरनं आला, बॉलला गॅदर केलं, पिकी देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. एका सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 28 या आकड्यावर. अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. स्टील टू गो. ओहो, टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउन्स आला, बॉल थेट जाऊन विसावतो विकेट किपरच्या हातामध्ये. एक्स्ट्रा बाउन्स आला आणि त्याचा कॉल देखील पंच आमच्याकडे पर्यंत पोहोचवताना डॉट बॉल आलाय. रोहित भोईर आपण चर्चा केली होती की एखादा व्हाईट बॉल, एखादा डॉट बॉल, एखादा षटकार जरी या खेळाडूच्या माध्यमातून आणि त्याच्यावर आक्रमकता जरी धारण केली तरी कमबॅक कसं करायचं हे त्याला ठाऊक आहे आणि या मॅच मध्ये ती भूमिका योग्यरित्या पार पाडताना देखील पाहतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट डेफिनेटली 3 धावा देखील पूर्ण केल्या. 3 धावाच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 31 या आकड्यावर. पाहता पाहता 18 बॉलचा खेळ देखील आतापर्यंत समाप्त झाला. 24 बॉलचा खेळ आहे आणि नक्कीच अजूनही 6 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील आणि 6 बॉलमध्ये नक्की मोठं आक्रमण या ठिकाणी करावं लागेल. नक्कीच क्रिकेटमध्ये म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की प्रत्येक षटक हाणामारीचं असतं. प्रत्येक षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न देखील जो मात्र बॅटरचा पाहायला मिळत असतो आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार केला तर शेवटचं षटक म्हटलं की नक्की मोठे फटके खेळण्याचा ध्यास आणि निर्भय प्रत्येक फलंदाजाचा असतो आणि अमोल आणि विवेक याच्या माध्यमातून तसं काही चित्र पाहायला मिळेल का? करावं लागेल. मोठे फटके आक्रमण या ठिकाणी करावे लागतील कारण की टीम संकटात आहे. या ठिकाणी नक्कीच एखादा मोठा टार्गेट सेट करण्यासाठी मोठे फटके देखील खेळणं तितक्याच महत्त्वाचं राहील आणि त्या अनुषंगाने आता नक्कीच षटक क्रमांक 4 मध्ये रोहित साबळे याला मात्र इन्व्हाइट केलं जाते. रोहित साबळेचा पहिला बॉल, यावेळेस बॅटची कडा आणि शॉर्ट दरम्यान मध्ये करत नाही चूक, पकडला जाईल आणि संपला जाईल खेळ. पहिल्या बॉलवर रोहित साबळे
याने मात्र नक्कीच स्पष्टीकरण दिलं. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. वॉट बॉलिंग, गुड स्टार्ट, परंतु फुल टॉस बॉल ऑन साइडला बोलवलाय. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी या, त्याच्याकडनं देखील मिस्टेक पाहायला मिळते. सातत्याने या चुका कुठेतरी नक्कीच तुम्हाला खडतंय प्रभास आणि कुठेतरी अडचण निर्माण करू शकते, जे मात्र आपण सातत्याने उल्लेख देखील करतो. परंतु त्याच चुका देखील सातत्याने पाहायला मिळतात, जे मात्र फिल्डिंग करत असताना जयनुमान भुवन या संघाकडनं. आणखीन एक कॅच ड्रॉप आतापर्यंत या मॅच मध्ये जर पाहिलं तर तब्बल 4 कॅच ड्रॉप झालेले आहेत. फलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावर गोलंदाज आपले काम करतात, परंतु नक्कीच गोलंदाजांना साथ या ठिकाणी फिल्डर देत नाहीये. प्रोटेक्शन सातत्याने खराब पाहायला मिळत आहे. बॅकफुटवर सॉफ्टाने पंच करायचा प्रयत्न, बॅकवर्ड पाण्याच्या क्षेत्ररक्षकाकडे मिस्टेक झाली. चेस थोडी मोठी असेल, आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. शेवटच्या मोमेंटला नक्कीच हा बॉल अडवला जातोय आणि तोपर्यंत नक्कीच धाव जितक्या पळता येईल तितक्या वेगाने पळण्याचा प्रयत्न आणि घेण्याचा प्रयत्न देखील विवेक आणि मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. नक्कीच गुड रनिंग बुटीचा विकेट सध्याच्या घड्या दोघांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाहायला मिळते. तब्बल 3 धावा चमत्ता पळून पूर्ण करताना चमत्ता बाटर विवेक आणि मयूर धावफलकावरती धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या 36 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात अजूनही या ठिकाणी 3 बॉल शिल्लक असेल. चला विलंब करू नका, विनंती असेल. शॉर्ट रन साठी या ठिकाणी नक्की चेक केलं जाईल, पण दुसऱ्या धावेसाठी असेल ना. ओके, ऑनफिल्ड पंच आपला काय डिसिजन असेल तो देऊन टाका. पंच 2 धावा 3. ओके, नेक्स्ट बॉल. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा या ठिकाणी कनेक्शन नाहीये आणि पेलिंग प्ले टू रॉंग कॉल. पुन्हा एकदा चुकीच्या कॉलचा शिकार बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत आहे. आणखीन एक विकेट गमवताना बॅटिंग करत असताना जयनुमान टेंबरे हा संघ या अक्षमध्ये भरपूर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत असते, परंतु आज थोडस स्ट्रगल करताना या मॅच मध्ये जयनुमान भुवन या संघासमोर चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम सातत्याने करायचा प्रयत्न देखील यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो, परंतु आज खेळपट्टीवर कोणता बॅटर या ठिकाणी सेफली नक्कीच पोहोचला नाहीये. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक केला, अगदी खोलात बॉल होता, पुढ्यात टाकला होता, परंतु लॉफ करायचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा काहीतरी एक विकेटचं पतन असेल. आणखीन एक विकेट गमवताना मॅच मध्ये तब्बल चौथा गडी रनआउटच्या स्वरूपात गमवताना टेंबरे या संघाचं पाहतोय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण की आजच्या दिवसामध्ये एक्स्ट्राची मॅच देखील आपल्याला या ठिकाणी कव्हर करायची आहे. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडंसं इथे सहकार्य करा, सर्वांना विनंती असेल. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल, षटक क्रमांक 4 रोहित साबळे बॉलिंग मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड ओव्हर मध्ये अप्रतिम फटका गॅप खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. फेकी थोडी डिले पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला तो जातोय, परंतु होईल का पूर्ण, परंतु हे मान्य नाहीये. जे गोलंदाज रोहित साबळेला याचा अनुषंगाने विकेट पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हर मध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या जिवंत जाऊन पोहोचले 39 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 10.00 च्या सरासरीने ही धावगती या ठिकाणी मेंटेन करावी लागेल. 40 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. धन्यवाद.
ठिकाणी संपन्न करत आहोत. जय बजरंग ब्लास्टर्स मानवली संघ आणि LG ग्रुप साजे संघ दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम देखील आपण संपन्न करत आहोत. अनिल आपण या, अनिल हिरो आपण या. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी देखील या. मानवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सन्माननीय महेश दादा कडव सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करायचा आहे. साजही विपक्ष मानवली हा संघ या अक्षमध्ये खेळताना पाहणार आहोत. बरोबर 2:30 वाजता शिरोली संघाला रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील याची देखील आपण नोंद घ्या. तर सन्माननीय महेश दादा कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील या ठिकाणी देत आहोत. डेडिकेट ज्यामध्ये करताना आपण हा अवॉर्ड निलेश घोरले नक्कीच हा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता, परंतु मात्र डेडिकेट करताना आपण अनिल लिहिला पाहतोय. तर नक्कीच मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता असेल. चला विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. शिरोली संघ आपणास बरोबर 2:30 वाजता रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. एक्स्ट्राची मॅच देखील सेमीफायनल 1 अशी आपण खेळवणार आहोत आजच्या दिवसामध्ये. चला विनंती असेल विलंब करू नका, कारण की आजच्या दिवसामध्ये भरपूर मॅचेस देखील आपल्याला कव्हर करायचे. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं सहकार्य करा. खऱ्या अर्थाने नक्कीच जय हनुमान भुवन त्यांच्या विपक्ष जय हनुमान टेंबरे या संघाला पाहतोय. दोन्ही संघांवर बजरंग बलीचा आशीर्वाद आहे, परंतु आज कोणत्या टीमची साथ आपला नक्कीच टीमला देईल हा देखील मोठा प्रश्न असेल. जय हनुमान टेंबरे त्यांच्या विपक्ष जय हनुमान भुवन. मॅच लावल सुरुवात सेकंड इनिंगला आणि या दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. एकाला रुखावं लागेल आणि एकाला ठोकावं लागेल. मॅच मध्ये घडेल काय, नक्की 4 षटकामध्ये तब्बल 40 धाबांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. काय घडेल काय बिघडेल हा मॅच मध्ये येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. षटक क्रमांक 1 मध्ये मयूर बॉलिंग मार्कवर. चला मयूर विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील देत आहोत आम्ही. पहिला बॉल फुलटॉस होता, ऑन साइडला ते बोलवलाय डीप मध्ये खाली क्षेत्र, त्यावर प्रहार आणि बॉलला पटवून दिलाय सीमा पार लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवर भावेशच्या बॅट मध्ये आलेला 4 चौकार. सुरुवात चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते भावेश, कारण की 40 रनांची मॅच आहे आणि 40 धावा या ठिकाणी काढायच्या आहेत. नो बॉल पंचांनी घोषित केलंय. या ठिकाणी नक्कीच
एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवेल. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला जिमात जाऊन पोहोचेल 500 आकड्यावर. प्रारंभ आणि शुभारंभ होताना 4 या धावसंख्येने पाहिलं, परंतु त्यानंतर थोडंसं प्रेशर आता निर्माण झालं असेल गोलंदाज मयूरवर आणि या ठिकाणी नो बॉलला या ठिकाणी घोषित केले पंचांनी. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सुवर्ण संधी फ्री हिटची. ऑन साईडला ते बोलवलं, टर्न केलं डीपमध्ये, फॉरवर्ड केलं, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक ठेवणारा ए वन क्वालिटीचा भावेशच्या बॅटमधून आलाय भव्य षटकार. धावा सध्याच्याकडे नेमके टीमच्या स्कोर कार्डवर. वाटतं बॅटिंग चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळून देताना देखील आपण बॅटर भावेशला पाहतोय. फलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावर. मागचं इक्वेशन पाहिलं तर अगदी सोज आणि सहजरित्या इथे पार करू शकता. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल ऑन साईडला दिशा दिले आणि देखील दिशाहीन गोलंदाजी करताना मयूरला देखील पाहतोय. आणखीन एक ठोकलाय डीप बॅक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे भव्य षटकार. असेल फेर बॉल असेल. 17 रन्स टीमच्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा ऑन साईडला इथं बोलवलंय. प्रॉपर टायमिंग, परफेक्ट नियोजन आणि बॉलला थेट पाठवून दिलं सीमा पार. हा येतोय आणखीन एक भव्य षटकार. जबरदस्त टायमिंग, प्रॉपर कनेक्शन देखील सातत्याने पाहायला मिळतोय. वाट बॅटिंग, वाट स्टार्ट या ठिकाणी पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच साठी आपण देखील रेडी राहा. सर्वांना विनंती असेल दोन्ही टीमला. सध्याच्याकडे नक्कीच मयूर या गोलंदाजावर इथे संकट आले. संकटाच्या छायेत आता फिल्डिंग करत असताना जीवनमान टेंबरे आज संघाला पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला जसा स्लॉट मध्ये आलाय त्याला थेट पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. यूज इट. आणखीन एक ठोकलाय, आणखीन एक आसमान दाखवलाय मयूर या गोलंदाजावर. चढवले आक्रमण, भव्य षटकार. आणखीन एक सलगचा 5वा षटकार. आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा भावेशच्या बॅटमधून आलेला लागोपाठचा 5वा षटकार. काय बॅटिंग केले मैदानामध्ये. तब्बल 5 बॉल आणि 5 षटकार. भावेश या नावाचा परिचय सध्याच्या घडीला मांडुलीकर चषक 2026 मध्ये देताना. वॉट बॅटिंग. 35 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. मयूर या गोलंदाजावर या ठिकाणी आक्रमण केले. नक्कीच या ठिकाणी चर्चा करावी लागेल. प्रश्न उपस्थित असेल. सॉफ्टाने या ठिकाणी पंच केला, डिफेंड केल्या बॉलला. रोहित साबळे आता मागचं इक्वेशन जर पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी 17 बॉल आणि जिंकण्यासाठी 4 धाब्यांची आवश्यकता असेल. आपल्या स्टाईलने या ठिकाणी या फिनिश टच देईल का या सामन्याला बॅटर भावेश. ऑन साईडला पुन्हा एकदा 6 बॉल आणि 6 षटकार. या ठिकाणी एक नवा विक्रम करणारा भावेश ठरतोय. मांडुलकर चषकामध्ये तब्बल 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकलेत. वॉट बॅटिंग.
आउट ज्याने मानुलकर चषक 2026 मध्ये एक नवा विक्रम त्याच्या नावावर रचलाय तो भावेश ठरतोय. माणा जो मॅचचा मानकरी तब्बल 6 बॉल आणि 7 षटकाराच्या बॅट मधनं. मित्रांनो बॅटिंग आवडली असे एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मानुली टीम नक्कीच आपण पाहतो इन ऍक्शन मध्ये. आणि दीपक सर मारसे साहेबांच्या वतीने मानुली टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा येतात. नक्कीच ते देखील ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. शिरोळी संघ आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. शिरोळी संघ